शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्क। सावळा या मूळ गावी रविकांत तुपकरांनी केले मतदान। जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करावे, तुपकरांचे आवाहन। राज्यात निकालानंतर कोण कोणासोबत सरकार स्थापन करेल सांगता येत नाही। निकालानंतर युत्या आघाड्या बदलतील, रविकांत तुपकरांचा मोठा दावा। आहे काय भावना आहेत, काय आव्हान करा? असं आहे की आजचा मतदानाचा दिवस हा महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारा दिवस आहे, लोकशाहीचा उत्सव आहे। दुसरी परिस्थिती बघितली तर सगळ्या प्रस्तावित पक्षांना लोक कंटाळलेले आहेत आणि लोकांमध्ये एक निराशेचं, अनास्थेचं वातावरण आहे। अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक मतदानाला बाहेर पडायच्या मानसिकतेत नाही। पण मी तमाम मतदारांना, नागरिकांना सांगेल की ही वेळ गेली तर 5 वर्ष आपल्याला पश्चातापाची वेळ येते। त्यामुळे मतदानाला बाहेर पडा। कुणाला मतदान करायचं हा आपला प्रश्न आहे, परंतु आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नावर किंवा मुख्य प्रश्नावर धोरणं ही विधानसभेत ठरत असतात। त्यामुळे आपल्या बाजूचा, आपल्या विचाराचा प्रतिनिधी विधानसभेमध्ये जावा अशी भावना प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे। जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि हा पवित्र दिवस आहे, हे पवित्र काम आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे हत्यार दिलं, आता तलवारी घेऊन रस्त्यावर यायचं काम नाही, बंदुका घेऊन लढाई करायचं काम नाही। बाबासाहेबांनी आपला राजा ठरवण्याचा अधिकार हा मतदानातून आपल्याला दिलेला आहे। त्याच्यामुळे मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे असं तमाम नागरिकांना माझं आवाहन आहे। राज्यामध्ये महायुती का महाविकास आघाडी कसं तुम्ही पाहता? असं आहे की जे काही सर्वे येतात किंवा जे काही ओरली बोलल्या जातं, माझा त्याच्यावर काही विश्वास नाही आणि मला असं वाटतं की मतदार फार हुशार झालेला आहे। आता मतदार फार बोलून दाखवत नाही। ज्यांना राजकारणाची आवड आहे असेच लोक बोलतात, सामान्य मतदार बोलत नाही, मतदान करून मोकळा होतो। त्यामुळे कुणाचं सरकार येईल सांगता येत नाही, परंतु 2019ला जो ट्रेंड सेट झाला या राज्यामध्ये की तुम्ही निवडणुका कुणाबरोबरही लढा, एका अलायन्समध्ये निवडणूक लढायची आणि तिथे काही मिळालं नाही म्हणून दुसऱ्या अलायन्समध्ये जाऊन काहीतरी मिळवायचं, हा जो महाराष्ट्रात ट्रेंड सेट झाला 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले सगळे प्रमुख पक्ष सत्तेत येऊन गेलेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळं माझं व्यक्तिगत मत असं आहे की इलेक्शन झाल्यावर सोबत कुणाच्या लढले, परंतु सरकार कुणासोबतही बनवतील असे अनेक पक्ष आहेत। त्यामुळं काय होईल महाराष्ट्रामध्ये सांगता येत नाही आणि तसं आतमध्ये धुसफूस अंतर्गत लेवलला सुरू आहे। त्यामुळे राज्यात सरकार कुणाचं येईल हे आता